नमस्कार. तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके. आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोके या ठिकाणी आहोत. या ठिकाणी ढोकेतील रहिवासी असलेले सौ रेखाताई कदम यांच्या घरी हा जो देखावा आहे गौरी गणपतीच्या सणानिमित्त एक स्त्री शक्तीला सक्षम राहण्यासाठी हा जो मोलाचा संदेश दिलेला आहे. नेमकं कशा प्रकारे हा गौरी गणपतीचा सण आणि याच्यातून एक स्त्रीला एक अनोखा संदेश देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं ही भूमिका घ्यावी लागली थेट आपण त्यांच्याशी जाणून घ्या. आज या ठिकाणी गौरी गणपतीच्या सणानिमित्त हा सुंदर असा देखावा तुम्ही केलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी सौ रेखा सुरेश कदम. गौरी गणपतीच्या सणानिमित्त जो देखावा केलेला आहे तो सध्याच्या वाढत्या अत्याचाराबद्दल म्हणजे गौरी गणपतीच्या सणातून अनेक सुवासिनी महिला कुमारिका सर्वजण बघण्यासाठी येतात आणि सर्वांना माहिती झालं पाहिजे की ह्या सध्याच्या वातावरणामध्ये काय चाललं आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे. काय काय देखावे केलेत तुम्ही? तर मी सुरुवातीला म्हणजे महालक्ष्मीचा पिलवंड केलेला आहे, जो मुलगा केलेला आहे आणि मुलगी केलेली आहे. तर अत्याचार होतात, मुलीच्या हातात मी बाण दिलेला आहे, कारण अत्याचार होत आहेत तर तू फक्त मरू नकोस किंवा रडू नकोस किंवा कोमल आणि कमजोर राहू नकोस, तर तू बाणाने नराधामाचा वध करू शकतेस. म्हणून बाण हे शस्त्र मी ह्या माझ्या म्हणजे महालक्ष्मीच्या मुली या पिलवंडाच्या हातात दिलेलं आहे. त्यानंतर पुरातन काळामध्ये जे महालक्ष्मी आहे कोल्हापूरची, तर महालक्ष्मीने हा राक्षस होता, कोल्हासूर नावाचा राक्षस होता आणि तो खूप जनतेला छळायचा. त्यावेळेला पुरातन काळामध्ये आपल्या देवीने महालक्ष्मीने खुद्द कोल्हासुराला मारलेला आहे, खुद्द स्त्री शक्तीने कोल्हासुराचा वध केलेला आहे. म्हणून त्या गावाला कोल्हापूर हे नाव देण्यात आलेलं आहे. मग आज महिलांचे अत्याचार होतोय आणि महिलांना मारून टाकलं जातं. मग त्याऐवजी तुम्ही देवीकडे बघा आणि स्वतः कोल्हासूर मर्दिनी व्हा, हा संदेश मी ह्या देवीच्या पुरातन रूपातून दिलेला आहे. त्यानंतर झाशीच्या राणी सर्व इंग्रजांविरुद्ध लढल्या, तर त्या स्वतः घोड्यावर विराजमान आहेत आणि तलवारीने त्यांनी युद्ध केलेलं आहे. त्यामुळे हे झाशीच्या राणीचं भूमिका, हे वेशभूषा मी इथे दाखवली आहे की मुलींनी तुम्ही झाशीच्या राणीप्रमाणे अगदी सक्षम बना. त्यानंतर अहिल्याबाई होळकर साहेब बनवलेले आहेत. जेव्हा महिला राज्यकर्त्या होत्या तेव्हा फार पुरातन काळामध्ये पण महिला राज्यकर्त्या होत्या आणि खुद्द त्यांच्या पाहुण्यांच्या घरून पाटलाच्या घरून अत्याचार केलेला होता, तर त्यांनी पाटलाचा नराधम करण्याचा आदेश दिला आणि त्या महादेवाच्या शंभू महादेवाला साक्ष मानून सर्व न्याय करायच्या. मग असा न्याय आपण पण केला पाहिजे. म्हणून अहिल्याबाई होळकर साहेबांची भूमिका सादर केलेली महालक्ष्मी, राज्यलक्ष्मी दाखवलेली आहे मी ती. यानंतर सप्तशृंगी आहे, ही सप्तशृंगी देवी आहे. महालक्ष्मीचंच एक सप्तशृंगी रूप आहे आणि अष्टभुजा आहेत. तर आत्ताची पण महिला खूप काम करते, घर सांभाळून नोकरी जॉब करते, मुलांना सांभाळते. मग तिचे दोनच हात आहेत पण त्या अष्टभुजाप्रमाणे तीही कर्तव्य निभावते. म्हणून महालक्ष्मीच्या रूपामध्ये अष्टभुजा वणीची देवी सप्तशृंगी दाखवलेली. त्यानंतर आत्ता महिला एवढ्या सक्षम झालेत की ह्या देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य करून देशाचा ध्वज सुद्धा फडकवतात, तिरंगा फडकवतात. या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा म्हणून ध्वज फडकवत असलेली स्त्री शक्ती भारत माता हे दाखवलेलं आहे. त्यानंतर मी संदेश दिलेला आहे की पुरातन काळामध्ये पण द्रौपदीचं वस्त्र म्हणजे दुर्योधन द्रौपदीला हसत असताना वस्त्र काढत होता तेव्हा कृष्णाने वस्त्र पुरवलेत, परंतु आता तसे कृष्ण फार कमी लागतात. त्यामुळे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे, हा खुद्द मी माझ्या फोटोसहित दिलेला आहे, कारण मी माझ्यातली स्त्री शक्ती इतकी जागृत करते आणि हाच संदेश मी इतर पण मुलींना देते. बाकी हा सर्व देखावा केलेला आहे आणि सध्याच्या महिला राज्यकर्त्या अर्चनाताई पाटील आहेत आणि त्यांचा पण आम्हाला एक महिला म्हणून राज्यकर्त्या म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे. म्हणून ते ताईसाहेबांवर एक मी ती कविता लिहिलेली आहे. तू जाग पुढं मर्दानी, मर्दानी आमची मर्दानी, तू न झुकणारी, तू घ लढणारी, नारी तू लय लय भारी, ही कविता सादर केलेली आहे आणि यातून महिलांनी खूप सक्षम बना हा संदेश देण्याचा प्रयत्न सादर केलेला आहे.
आज हा सण आहे जो गौरी गणपतीचा. तुम्ही आपल्या घरामध्ये कशा पद्धतीनं रंगरंगोटी केलेली आहे, कशा पद्धतीने साजरा केलेला आहे? मी सानिका सुरेश कदम. मी सगळं काही म्हणजे जे पण आम्हाला मार्गदर्शन असते ते मम्मीचं असते. तिच्या मार्गदर्शनानुसार आम्ही म्हणजे फक्त तिला हेल्प करतो. तिने आम्हाला सांगणार, आम्ही करणार. मग त्या पद्धतीनं मी माझं म्हणजे मला रांगोळी जमत होती, मी रांगोळी काढली. इथे पण महालक्ष्मीचा जो पण म्हणजे देखावा केलेला आहे त्यामध्ये पण म्हणजे हे पिलवंड बनवण्यास असलं किंवा दुसरं पण अजून काही मदत करण्यासाठी मी म्हणजे हेल्प केली. आणि सगळं काही म्हणजे आम्हाला सांगते आणि त्यानुसार आम्ही करतो. आज या ठिकाणी तुम्ही जो नारी शक्तीचा नारा दिलेला आहे आणि आजच्या स्त्रीनं सक्षम बनलं पाहिजे, आजच्या तरुण पिढीला, तरुणींना काय संदेश द्याल? आजच्या तरुणींनी म्हणजे अत्याचार होत असताना रडणे किंवा पडणे किंवा आपली हत्या होत आहे आणि तेव्हा म्हणजे रडून पडून किंवा आपण या समाजातून नष्ट होणे ही क्रिया न करता कधी कधी अत्याचार होत असेल तर तेव्हा आपल्याकडे जे पण शस्त्र असेल, फक्त आपल्याकडे नेहमी तलवारच आपण कमरेला बांधून फिरावं असं काही नाही. विळा असू, दगड असू, चाकू असू, घरातलं भांड्याने सुद्धा आपण नराधमाची हत्या करू शकतो. तर अन्याय सहन न करता अन्यायाविरुद्ध आवाजच फक्त उठवणे नाही, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. आजच्या मुलींनी इतकं सक्षम झालं पाहिजे. नक्कीच तुम्ही खरोखर पाहिलं असेल की आज या ठिकाणी ढोकी नगरीमध्ये रेखाताई कदम यांच्या घरी जो आहे, जो गौरी गणपतीच्या सणानिमित्त नारी शक्तीला जागृत करण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि आजच्या तरुणींना सक्षम बनण्याचं या ठिकाणी अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे. जनसंवाद समाचार, केडी साळुंके, धाराशिव, ढोकी.